नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 26 एप्रिलच्या भागामध्ये. आता मित्रांनो, ज्योतिराव सावित्रीमाईंना म्हणतात, तू घराचं नाक खाली झुकू दिलं नाहीस. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मालक, पण हे भान मला तुमच्यामुळेच आलं. तुम्ही मला किती पुस्तकं वाचायला दिली, कितीतरी उतारं वाचून दाखवलं, त्यामुळं समदा खोटेपणा माझ्या ध्यानात आला आणि म्हणून हे करायची हिंमत आली. तर तेव्हा ज्योतिराव थोडंसं खुश होतात आणि म्हणतात, सावित्री, तुला हे खूप लवकर समजलं आणि एका स्त्रीला ते कळलं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो स्त्रीला समजलं म्हणजे? अहो स्त्री जातच हुशार असते. हां, ते कोणी मान्य करत नाही इतकंच. तेव्हा ज्योतिराव विचारतात, म्हणजे? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्हणजे आता बघा, एखादा सुतार पुरुष असा गोल भवरा करतो, त्याचं हे एवढं कौतुक. पण अहो बाई रोज गोल भाकऱ्या थापते, आरशात न बघता असा कुकवाचा टिळा रोज रेटते असं कपाळावरती. तिचं कौतुक कोण करतं? कोणी बी नाही. आता गवंड्यानं भिंत बांधली तर त्याचं हे कौतुक. पण बाई चूल मांडते, दारात रांजण बसवते, शाडूची माती आणून घरातल्या भिंतींना एक समान पोतेरा देते, सारवते. आता हे समज इतकं सगळं अवघड असतंय, पण सहज करते आणि तिचं कौतुक कोणी बी करत नाही. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो करायला तर पाहिजे. तर सावित्रीमाई म्हणते, हो करायलाच पाहिजे. आता बघा, ती लेकरासाठी चिमण्या शिवते, बाळासाठी तुळईला झोका बांधते. किती बी जोरा धोका दिला ना तर त्याची गादी सुटायची नाही. डोईवरती घागरींची अशी उतरण बांधते की हात सुटला तरी तोल जायचा नाही. ती लोणचं घालते, तिला कीड पडत नाही. ती कणगीत धान्य साठवते, त्याला भुंगा लागू देत नाही. शिताफीनं शेवया करते, गव्हाचा चीक काढून त्याचा कुरडया करते. आणि समद्यात मोठी कला कोणती आहे ठावा आहे? तर ज्योतिराव विचारतात, कुठली? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ती कोंड्याचा मांडा करते. असं म्हटल्यानंतर ज्योतिराव तर हसू लागतात आणि म्हणतात, सावित्री, मला ना कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे अक्षर ओळख होण्यापूर्वीची सावित्री माझी की अक्षर ओळख झाल्यानंतरची सावित्री माझी? तर तेव्हा सावित्रीमाई सुद्धा हसते आणि म्हणते, दोन्ही बी तुमच्याच की. तेव्हा ज्योतिराव तर म्हणतात, धन्य झालो मी, असं म्हणून हातच जोडतात. तर सावित्रीमाई म्हणते, अगोबाई हे काय करताय? असं म्हणून मित्रांनो हे दोघं सुद्धा एकमेकांच्या नजरेत तसं छान बघत असतात. तर मित्रांनो आता इकडे गंगाधर शास्त्री अजून रागातच असतात आणि तेव्हा गोपिका म्हणते, अहो अजून कशाला तेच धरून बसलायत? अहो ती एक क्षुद्र स्त्री, तिची लायकी ती काय? अहो ती या 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 सूर्यावरती थुंकली आहे. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पण थुंकली ना? तर गोपिका म्हणते, अहो ती थुंकी परत तिच्याच तोंडावरती पडणार हो, तुम्ही नका ना एवढा मनस्ताप करून घेऊ. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, ज्योत्याने शिकवले तिला, त्याशिवाय काय एवढं धारिष्ट आलंय तिच्यात, हे काहीतरी वेगळं घडतंय. तर गोपिका म्हणते, अहो पण तुमच्या पुढे कोणाचं चालणार? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आत्ता त्यांच्या नाड्या आवळलेल्या नाहीत तर उद्या आपल्याला पुण्यात मान वर करून फिरणं अवघड जाईल. तेव्हा गोपिका म्हणते, अहो पण फुलंबंदी केलीच आहेत ना? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, तेवढ्याने भागणार नाही. पुण्यात जिथे जिथे त्यांची फुलं जातील तिथं तिथं त्यांच्या परडीत फक्त आणि फक्त तिरस्कारच ओतला गेला पाहिजे, असे काहीतरी करावे लागेल. असं सर्व काही बोलून आता ते काहीतरी लिहायला बसतात. तर गोपिका विचारते, काय लिहिताय? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, फरमान, ज्योत्याच्या बरबादीचे फरमान. तर असं यांचं मित्रांनो चाललेलं असतं. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिराव आणि राजाराम जे असतात ते बाहेर येतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, चला ज्योतिराव निघायचं का? म्हणजे आता या दोघांचं ठरल्याप्रमाणे हे दोघे सुद्धा मिळून आता फुलं विकायसाठी जाणार असतात. तेव्हा ज्योतिराव तर एकसारखं त्या फुलांच्याकडेच बघत असतात आणि त्यांच्या मनामध्ये काहीतरी चालू असतं. तर तेव्हा सावित्रीमाई नेमकं ते बघते आणि विचारते, मालक काय झालं? तर तेव्हा ज्योतिराव थोडं थांबतात आणि काही नाही असं म्हणून तो विषय टाळतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पण डोळं काहीतरी वेगळंच सांगतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, इतकं शिकून सुद्धा टोपली खांद्यावरती आलीच. तेव्हा सावित्रीमाई विचारते, वाईट वाटलं? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, नाही सावित्री, या फुलांच्या टोकऱ्यांनी तर आपलं कुटुंब उभा केलं, पण ज्या पद्धतीने नाकेबंदी करून ही टोपरी माझ्या खांद्यावरती आणली त्याचं वाईट वाटलं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नका वाईट वाटून घेऊ मालक. अहो आपण फुलातली माणसं, फुलांच्याकडे बघायचं आणि त्यांच्यासारखं जगायचं. आता आपल्या मळ्यात बघा किती फुलं फुलतात, झाडांवर वेलींवर किती चांगली दिसतात.
पण आपण त्यांना तोडतो आणि घरी आणतो. काही फुलं देवाच्या पायी जातात, काही हारात जातात, काही एखाद्या सुंदर स्त्रीच्या वेणीवरती सजतात, काही मैतावरती चढतात, काही गळून जातात. पण कुठं बी गेली तरी फुलं आपला धर्म सोडत नाहीत, सुगंध देण्याचा धर्म. माणसांचं बी तसंच आहे. आपल्या वाट्याला काय बी आलं तरी आपण आपला धर्म सोडायचा नाही, चांगुलपणाचा धर्म. आणि जे काही आपल्या ओंजळीत येईल ते आनंदानं स्वीकारायचं. आणि असं सावित्रीमाई बोलत असताना सगळ्यांनाच ती गोष्ट पटते आणि ज्योतिराव तर आश्चर्यचकितच होतात. तर तेव्हा राजाराम म्हणतात, खरंय सावित्री, माझी अख्खी जिंदगी मळ्यात गेली, पर ह्यो असा विचार मी कधीच केला नाही. तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते, खरंच हो, माझ्या बी कधी हे ध्यानातच आलं नाही. म्हणून सासूबाई एवढा रागराग करत्यात तरी बी तुम्ही शांत असता बघा. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो मग आपण फुलातली माणसं कसली? फुलं आपल्याला किती काय काय शिकवत्यात. तेव्हा राजाराम म्हणतात, अगं फुलं शिकवत्यात? अगं जर असं असतं तर आत्तापर्यंत मी लिवाय शिकलो असतो की, आणि म्या लिवलेलं पारून वाचलं बी असतं. असं म्हटलं ना तर आता सगळेजणच हसू लागतात. तेव्हा पार्वती म्हणते, वय वय काय बी म्हणतात बघा, पण जाऊबाई काय काय शिकवतात तो फुलं सांगा की. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, सांगन परत कावा तरी उगाच यांचा खोळंबा होईल, आणि सासूबाई आल्या तर नग नग असं ते म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सांग सांग सांग, मी आहे. तेव्हा सावित्रीमाई आता जी असं म्हणते आणि खाली बसून एक गुलाब आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, हा गुलाब आपल्याला सांगतो की किती बी काटं असलं तरी सुद्धा आपण आनंदानं उमलून यायचं. आणि कमळ हातामध्ये घेऊन म्हणते, हे कमळ आपल्याला सांगतं की चिखलातून बी तरारून यायचं. आणि झेंडू हातामध्ये घेऊन म्हणते, हा झेंडू आपल्याला सांगतो की किती बी ऊन असलं तरी सुद्धा आपण दिवसेंदिवस फुलत राहायचं. आणि त्यानंतर जाईजुई हातामध्ये घेते आणि म्हणते, ही जाईजुई आपल्याला सांगते की आपल्या माणसावरती सुखाचा मांडव कसा धरायचा. तेव्हा आता पार्वती सावित्रीमाईच्या जवळ बसते आणि म्हणते, अहो जाऊबाई, एवढी वर्ष फुलात गेली बघा, पर या फुलात केवढा मोठा अर्थ दडलाय, आज फक्त तुमच्यामुळे कळलं. तेव्हा राजाराम सुद्धा म्हणतात, होय, इतकी दिस ज्योतीमुळं जो जीवाला घोर लागला होता ना, ते आज कुठंतरी कमी झाला बघ. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री किती छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलंस. तेव्हा राजाराम म्हणतात, चला आज ही सगळी फुलं इकून येतो की नाही बघा, असं म्हणून हे खुश झालेले असतात. आणि त्यानंतर आता ज्योतिराव आणि राजाराम दोघं सुद्धा आता फुलाच्या टोकऱ्या उचलतात आणि ते विकायसाठी तिथून बाहेर पडतात. तेव्हा पार्वती म्हणते, समद्या फुलाचा इकरा होऊ दे रे देवा, असं म्हणून ती देवाला हात जोडते आणि म्हणते, म्हणजे सासूबाईची चिडचिड तरी कमी होईल. तेव्हा सावित्रीमाई हसते आणि म्हणते, अहो सासूबाईंचा राग कसा आहे ठावाय, मोगऱ्याच्या फुलासारखा, जेवढा उमलल तेवढा सुगंध देईल. असं म्हटल्यानंतर पार्वती सुद्धा हसू लागते आणि सावित्रीमाई म्हणते, अहो काळजीपोटी बोलत्यात त्या. तर तेव्हा पार्वती म्हणते, पर जाऊबाई, तुमचा यो मोगरा जाईजुई ऐकून मनाला लई गोड वाटलं बघा. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मुद्दाम बोलले, बायको असं काहीतरी बोलली ना की नवऱ्याला 10 हत्तींचं बळ येतं. आणि मित्रांनो, आता नेमकं याच वेळेला इकडं गंगाधर शास्त्रींनी जे फरमान काढलेलं असतं ते हेरंब आता सगळ्यांना वाचून दाखवत असतो. तो वाचत असतो, ऐका, ब्राह्मण लग्नात ब्राह्मणांच्या बरोबरीने चालून ज्योती गोविंद माळी याने शास्त्रवचन मोडले आणि त्याचबरोबर गंगाधर पंतांना घरी बोलावून त्यांचा तेजोभंग केला. आणि तो तेजोभंग एका शूद्र स्त्रीने, सावित्रीने केला. याचा अर्थ एकच होतो की माळ्याच्या ज्योतीचा धर्म बुडवण्याचा कुटील डाव आहे आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी त्या घराची फुलबंदी केली आहे. कोणीही सुजाण हिंदूने त्यांचे फुलच काय तर पानसुद्धा घेऊ नये आणि या असल्या धर्मबुडव्या घराण्याशी कुठल्याही पद्धतीचा व्यवहार पुण्यातल्या नागरिकांनी करू नये आणि जर केलाच तर त्यांनाही बहिष्कृत केले जाईल. आणि मित्रांनो, आता नेमका तो फरमान हेरंब वाचत असतो आणि ते सगळं ज्योतिराव आणि राजाराम या दोघांनी सुद्धा ऐकलेलं असतं. आणि ते ऐकल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो. आणि जेव्हा आता हे सगळे मागे वळून बघतात तर हे दोघेजण आलेले त्यांना दिसतात आणि हे खूपच चिडतात. तर विनायक म्हणतो, अरे राजारामा, काल तुला सांगून सुद्धा तू आज फुलं आणलीसच की रे. तर तेव्हा राजाराम मायबाप असं म्हणत असतात. तर तेव्हा हेरंब म्हणतो, अरे सर्वांचे मायबाप गंगाधर पंत आहेत आणि जर त्यांना हे सगळं कळालं ना
तर काल फुले तुडवली, आज तुला तुडवतील, चल निघ. तर तेव्हा आता ज्योतिराव रागारागाने पुढे चाललेले असतात. तर तेव्हा राजाराम त्यांना थांबवतात आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर परत हात जोडतात आणि म्हणतात, भूदेवा, पर आज आम्ही देऊळ बदलले की. तर तेव्हा विनायक म्हणतो, पण पुणे तेच आहे, देव तोच आहे आणि गंगाधर पंतही तेच आहेत, त्यामुळे तुझी ही फुलं घेऊन जा. तुझी ही भ्रष्ट फुलं देवाला चालणार नाहीत. तेव्हा आता ज्योतिराव विचारतात, हे कोणी सांगितलं फुलं देवाला चालणार नाहीत? तर तेव्हा हेरंब म्हणतो, देवाने सांगितलं आम्हास. तेव्हा ज्योतिराव विचारतात, देवाने तुम्हाला सांगितलं? तर तेव्हा हे दोघे सुद्धा थोडंसं गडबडतात आणि तेव्हा विनायक म्हणतो, देवाने गंगाधर पंतांना सांगितलं, ते बोलतात देवाशी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तो देव आता आमच्याशी पण बोलू लागलाय, म्हणजे कालच आमच्या अण्णाशी बोलला, म्हटलं घेऊन या फुलं, म्हणूनच घेऊन आलो, आता घ्यावी लागतील ना. तर तेव्हा विनायक म्हणतो, अरे देव कधीपासून शूद्राशी बोलायला लागले, बघा 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 काय खोटं बोलतोय, देवाचं मोल कमी करतोय हा. तर तेव्हा हेरंब म्हणतो, अरे राजारामा, पंतांचा फरमान ऐकलास ना, नाही चालणार तुझी ही फुलं, चल निघ. तर तेव्हा ज्योतिराव म्हणत असतात, अहो माझं ऐकून तरी घ्या ना. तेव्हा विनायक म्हणतो, अरे जा बाबा, आम्ही नाही घेऊ शकणार ही फुलं. तर तेव्हा ज्योतिराव परत बोलत असतात. तर तेव्हा तर राजाराम त्यांना थांबवतात. तर हेरंब परत ओरडतो, निघा. तर तेव्हा ज्योतिराव, अहो पंत ऐका तरी, असं म्हणत असतात. तर तेव्हा राजाराम परत त्यांना थांबवतात आणि म्हणतात, ज्योती उगाच वाद घाल नगस, भूदेवाय ते, चल चल घे ती टोकरी, असं म्हणून ती फुलाची टोकरी उचलायला लावतात. आणि तेव्हा ज्योतिराव आता राजारामांचं ऐकतात आणि दोघं सुद्धा आता फुलांची टोकरी उचलतात आणि तिथून निघून जातात. तर तेव्हा हे सर्वजण आता हसत असतात. आणि त्यानंतर आता जेव्हा हे दोघं सुद्धा येऊन गंगाधर शास्त्रींना सांगतात, तर तेव्हा गंगाधर शास्त्री तर खूपच मोठ्याने हसत असतात आणि म्हणतात, शाबास शाबास. तर तेव्हा हेरंब म्हणतो, नाही केळली खळखळत्या ज्योत्यानं, परंतु आपल्या फरमानाबाहेर कोण जाणार, लावले हकलून. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, फुले. तर तेव्हा विनायक म्हणतो, एकही कोणी घेतलं नाही. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, कोंडी. तर तेव्हा हेरंब म्हणतो, चांगलीच झालीये, असं म्हणून हे सगळेजणच परत हसू लागतात. तर तेव्हा गोपिका म्हणते, मी म्हणते आणखीन कोंडीत पकडावे. तर गंगाधर पंत म्हणतात, अजून. तर गोपिका म्हणते, हो. तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, मग असे करावे, त्याचे काही घेऊ नये, त्याला काही देऊ नये. तर तेव्हा गोपिका म्हणते, उत्तम, म्हणजे खऱ्या अर्थाने कोंडी होईल ज्योत्याची. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, अरे तुम्ही काय बघताय, जा जा निघा आणि हे फरमान सुद्धा पुण्यातल्या सगळ्या दुकानदारांच्या पर्यंत पोहोचू द्या, जा निघा निघा. तर तेव्हा हेरंब म्हणतो, जी पंत, आपले शिष्य प्रत्येक पेठेत पाठवतो, असं म्हणून हे दोघे सुद्धा आता तिथून निघून जातात आणि गंगाधर पंत तर हसतच असतात. तर तेव्हा आता गोपिका गंगाधर पंतांची तारीफ करू लागते, म्हणते, काय बाई, पण किती तुमच्या डोक्यामध्ये पटकन डावपेच येतात आणि उगचच लोक नाहीत तुम्हाला म्हणत नाना फडणवीस यांचे वारसदार म्हणून. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, हो, पण वाईट याचं वाटतं, आज जर पेशवे असते तर त्यांना समोर रमण्याच्या मैदानी बसवले असते आणि त्या ज्योत्यास त्यांच्या पुढेच सोलवटले असते. तर गोपिका म्हणते, पेशवे नाही आहेत, पण त्यांचे पुणे तर आहे. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, हो, त्याच पुण्यासमोर पुढची कित्येक वर्ष त्या ज्योत्याची सजा आठवत धर्माच्या विरोधात कोणीही ब्र काढणार नाही, एवढे मी करणार. तर मित्रांनो, आता त्यानंतर दुसरीकडे इथे चिमणाबाई, रखमा आणि दादा पेठेतून चाललेले असतात. तेव्हा चिमणाबाई म्हणते, अहो चालून चालून लई दमले बघा, चला जाऊयात घरला. तर तेव्हा दादा म्हणतात, हे एवढं दुकान बघूयात, आपल्या ओळखीचं आहे, आपलं हारबी यांच्याकडं असतात. आणि त्यानंतर त्या दुकानदाराकडे जाऊन म्हणतात, सखाबा. आणि तेव्हा तो सखाबा लगेचच दादांना रामराम करतो. तर दादासुद्धा म्हणतात, राम राम देवा. आणि त्यानंतर दादांचं लक्ष देवांच्या मूर्तीकडे जातं आणि ते विचारतात, काय रे सखाबा, देवाच्या मूर्तीसनी हार नाही, देवामोर फुलं नाहीत, पूजा करायची बंद केली का काय? आणि तेव्हा सखाबा काहीच बोलत नाही. तर तेव्हा दादा विचारतात, राजारामा झाला नाही का? तर तेव्हा सखाबा म्हणतो, फुलं बंद केली म्या, माझ्या वळीत 6 दुकाने कोण घेत नाही. तेव्हा ते ऐकल्यानंतर दादांना तर धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय
तर तेव्हा सखाबा म्हणतो वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे दादा आपण असं म्हणतो आता मानच खाली घालतो. तेव्हा दादा म्हणतात बरं बरं असू देत, काही हरकत नाही, किराणा माल घ्यायला आलो होतो. आणि चिमणाबाईंना म्हणतात अगं ये, काय काय पाहिजे ते सांग. तर तेव्हा चिमणाबाई म्हणते मला ना गोड तेल, मीठ, गूळ आणि डाळी द्या बरं का. तर तेव्हा रखमा लगेचच म्हणते आणि मला कनी दादा वाण सौदा द्या, जिरमौरी आणि जायफळ द्या. असं म्हणून आता या दोघीसुद्धा पिशवी समोर करतात. तर तेव्हा आता सखाबा जो असतो तो एकदमच काही न बोलता गप्पच होतो आणि परत आपली मान खाली घालतो. तर तेव्हा चिमणाबाई म्हणते दादा अव द्या की. तर तेव्हा सखाबा परत दादांच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो दादा माफ करा, मला तुम्हाला कसलं सामान द्यायचं नाही असलं फरमान आले समद्या दुकानी. तेव्हा रखमा म्हणते अव दादा आपली एवढी ओळख आहे, द्या की सामान द्या. तर चिमणासुद्धा म्हणते अहो जरा बघा की काहीतरी द्या की सामान. तेव्हा दादा म्हणतात अरे सखाबा गुपचूप घेऊन जातो की रे देवा घरला. तर तेव्हा सखाबा म्हणतो नाही जमायचं, उगाच जाळात राहून माशाची वैर नग. तेव्हा दादा म्हणतात अरे आपली इतक्या वर्षाची ओळख आहे, फुलं येतात आमची तुमच्याकडं. तर तेव्हा सखाबा परत म्हणतो नाही जमायचं वो, जसं फरमान आले तसं वागावं लागतं, या माफ करा या वेळेला, नाही आम्ही नाही देऊ शकणार. तर दादा परत समजावून सांगू लागतात आणि तेव्हा ता चिमणाबाई जी असते ती दादांचा हात पकडते आणि त्यांना शांत बसायला सांगते. आणि त्यानंतर आता हे तिघेसुद्धा तिथून निघून जातात. आणि त्यानंतर आता घरी आल्यानंतर सर्वजणच खूप दुःखी असतात आणि दादा म्हणत असतात देवा पांडुरंगा काय येळ आणलीस रे बाबा. आणि चिमणाबाई म्हणते आऊ आव एका बी दुकानदारांना आम्हाला उभा बी केलं नाही, साधं मीठ बी दिलं नाही व कोणी. आणि इतक्यातच आता ज्योतिराव आणि राजाराम परत येतात आणि त्यांच्या हातामध्ये सुद्धा ती फुलांनी भरलेली टोकरी तशीच असते. त्यांच्याकडून सुद्धा कोणीही फुलं घेतलेली नसतात. आणि ते बघितल्यानंतर सावित्रीमाई विचारते फुलं इकली गेली नाहीत. तर तेव्हा ज्योतिराव नाही असं म्हणून मान डोलावतात. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा राजाराम सांगतात नाही आपल्या घराची फुलंबंदी केली, एक फूल बी इकलं नाही. तर रखमाता चिडते आणि म्हणते तुझं एक फूल इकलं गेलं नाही आणि इकडं आम्हासनी एक जिन्नस कुठल्या वाण्यानं दिला नाही, सांच्याला त्याल नाही, काय करायचं. पंताचं फरमान घराघरात फिरतंय पुण्यात. आणि म्हणते ज्योती आता तूच सांग बाबा काय करायचं, तुझ्या बायकोची करतूत बघितलीस, तिच्यामुळं वाईट टाकले आपल्यासनी. तेव्हा चिमणाबाई आता चिडते आणि म्हणते मला ठावं होतं याचंच काहीतरी घडणार आहे, म्हटलं होतं मी, पर आता बोलायचं कुणाला. तेव्हा सगुणाव म्हणते चिमणे शांत हो, निघल यातनं काहीतरी मार्ग. तर तेव्हा रखमा म्हणते कसला मार्ग निघल ग, सांग की कसला मार्ग निघल. तुमचं काय नाही ग, तुम्ही खाल की त्या फादरच्या बंगल्यात केक, आम्ही काय खायचं सांग की. काय नाही ग चिमणा, तू की वळणच लावलं नाहीस बघ. तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात काकू सावित्रीला कोणी दोष द्यायचं काही कारण नाही, तिने जे काही केलं त्याचा मला अभिमानच आहे. तेव्हा आता दादा म्हणतात ज्योती अरे ते न्यायनिवाड्याचं कानावर आले, काय करायचं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात दादा गंगाधर शास्त्रींसारखे लोक त्यांच्या समाजातला स्थानाचा गैरवापर करणार असतील तर त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे. तर असं आता ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर रखमा पुढे येते आणि म्हणते बया निवाडा म्हटला तर माझ्या अंगावर काटाच आलाय बघ. अरे मोठं पंडित येणार आहेत, त्यांची गाडाभर द्या आणि त्यांच्यामुळं तुझी 7वीची चिमूटभर द्या. अरे पुरल का, जरा तरी विचार कर. आणि तुझ्या या हट्टापायी आमासनी दगड माती खाऊन पोट भरायला लागणार आहे, कळते का तुला. असं ती आता ज्योतिरावांच्या वरती रागराग करते आणि तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गंगाधर शास्त्री म्हणत असतात उचल घेतली आहे, आता शेवटचा घाव. आता त्या ज्योत्याचे गर्वहरण आणि त्याच्या शिक्षणाचा चोळामोळा. तर आता इकडे ज्योतिराव बसलेले असतात. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते न्याय निवडायला जाताना तेच उपकरण खांद्यावरती घेऊन जा. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात पण का. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते महागडं आहे नवं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात त्या दिवशी गंगाधर शास्त्रींनी तुझा अपमान केला तेव्हा तेच उपकरण छातीशी कवटाळलं होतंस. गंगाधर शास्त्री म्हणत होते हे उपकरण घ्यायला कांदा कुलीन लागतो, दाखवूनच देऊ त्यांना कुलीन आणि कर्तबगार कांदा. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.